मित्रांनो नमस्कार. माझे नाव प्रोफेसर ओमराजे निंबाळकर. आज आपण आपले स्वामिनी मोरे ग्रुपचे डॅशिंग डायनामिक लेडी लीडर आहेत, त्यांची आज आपण बाईट घेण्यासाठी इथे आलेलो आहोत की स्वामिनी प्रति त्यांचा एक्सपिरियन्स अनुभव जाणून घेण्यासाठी आलेलो आहे. तर त्यांचं नाव त्या कुठून आहेत तर आपण त्यांनाच प्रत्यक्ष जाणून घेणार आहे त्यांच्याकडूनच. तुम्ही सर्व जणांनी इथे कंटिन्यूली जे कोणी व्हिडिओ बघत आहेत त्यांनी लास्ट पर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला काही रहस्य स्वामिनीचं जाणून म्हणजे बघायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया. आपण ओळूया मॅडमकडे. मॅडम, मला आपला परिचय हवा आहे की आपण आपले नाव काय आहे, आपण कुठून बिलॉंग करता आणि आपण जो हा स्वामिनी बिझनेस आहे ते कधीपासून स्टार्ट केलेला आहे, तर हे आपल्याला मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. ओके. थँक्यू सो मच सर. माझं नाव अंजली साळवे. हा बिझनेस मी जालन्यामधून स्टार्ट केलेला आहे आणि या बिझनेस मी जालन्या 1 ते 1.5 वर्ष झालेले आहे मला या बिझनेसमध्ये येऊन, आणि 1.5 वर्षामध्ये मी चांगल्या प्रकारचे इन्कम देखील घेतलेले. 1,85,000 या बिझनेसच्या माध्यमातून मी इन्कम घेतलेला आहे आणि बरेचसे महिला या बिझनेसमध्ये जॉईन सुद्धा केलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारचे इन्कम देखील घेत आहेत. तर मॅडम, माझा एक तुम्हाला असा प्रश्न आहे की तुम्ही सांगितलेलं की मी 1.5 वर्षापासून हा स्वामिनी बिझनेस करू लागलेला आहे आणि माझा 1,85,000 रुपये इन्कम झाले. व्हेरी गुड, अभिनंदन आहे तुमचं. थँक्यू सर. तर मॅडम, तुम्ही हा बिझनेस 1,85,000 रुपये इन्कम घेण्यासाठी किती व्यक्तींपर्यंत पोहोचला आणि तुमचा आता सध्याचा काउंट किती आहे तुमचा? तुम्ही किती लोकांना संधी दिलेली आहे, एक तुम्हाला राऊंड फिगर सांगता येईल? 400 लोकांची माझी टीम आहे आणि बरेचसे महिला मला जॉईन झालेले आहेत आणि महिलांचं म्हणजे हा वर्क फ्रॉम होम पण बिझनेस आहे आणि आपण ऑनलाईन करू शकतो आणि ऑफलाईन देखील हा बिझनेस आपण करू शकतो. मग आता बरेचसे महिलांचे काही प्रॉब्लेम्स असतात की आपण बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे बऱ्याचशा महिला हे मोबाईलवरून बिझनेस करू शकतात. मॅडम, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सांगितलं सर मी 1,85,000 इन्कम घेतलं साधारणतः 1.5 वर्षामध्ये. मी बऱ्याचशा महिलांना रोजगार दिलेला आहे या कन्सेप्ट, स्वामिनी कन्सेप्ट हा. त्याच्यानंतर त्या सुद्धा आहे. तर मला हे पण जाणून घ्यायचं आहे की तुम्ही 1,85,000 रुपये इन्कम घेतलं, तर याच्यामध्ये अशा कोणत्या गरजा पूर्ण केल्या काही सांगता येतील आपल्याला? की तुम्ही स्वतःच्या काही तुमचे स्वप्न असतील किंवा तुम्ही काही गरजेतून की मी अचिव्हमेंट केल्यानंतर हे घेणार आहे, तर अशा कोणकोणत्या गरजा तुम्ही पूर्ण केलेल्या त्याच्या? हो, बऱ्याचशा गरजा माझ्या या बिझनेसच्या माध्यमातून पूर्ण केलेल्या आहेत, छोट्या मोठ्या. माझं आधी सुरुवातीचं खूप दिवसाचं माझं स्वप्न होतं की मला वॉशिंग मशीन खरेदी करायची होती. तर मला ते खरेदी करायची होती, तर मी स्वामिनी बिझनेसच्या माध्यमातून जी ऑटोमॅटिक जी वॉशिंग मशीन आहे ती खरेदी केलेली आहे. आता जस्ट मी मागच्या महिन्यामध्ये माझं छान प्रकारचं इन्कम झालेलं आहे. ते म्हणजे हेअर स्पाची चेअर मला हवी होती, ते हेअर स्पाची चेअर सुद्धा मी स्वामिनी बिझनेसच्या माध्यमातून घेतलेली आहे. आणि मला थोडस अजून आताच्या या महिन्याचं माझं टार्गेट आहे की मला हेअर स्पाची खुर्ची चेअर तर घेतलीच आहे मी. या महिन्याचं माझं टार्गेट आहे मला स्टीमर घ्यायचं आहे, तर मी आता त्यासाठी प्रयत्न करत आहे आणि या महिन्याचं मी अचिव्हमेंट करून दाखवणार आहे. मला स्टीमर घ्यायचं आहे. ओके मॅडम, बहुत बढिया, बेस्ट. चांगलं वाटलं की तुम्ही जे अचिव्हमेंट जे इन्कम घेतलं त्याच्यामधून जे वस्तू खरेदी केलेल्या आहेत, जसं की वॉशिंग मशीन घेतली बोलता, चेअर घेतलेली आहे, अजून तुम्हाला स्टीमर मशीन पण घ्यायची आहे. तर बघा मॅडम, आता तुम्ही तर इन्कम घेतलं, तुम्ही तर तुमच्या महिलांना तुम्ही रोजगार दिला, तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करायच्या, पण मला हे पण जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडं जे तुमच्यासोबत आलेला ग्रुप आहे, तर त्यामधून सुद्धा किती महिलांनी तुमच्यासोबत येऊन त्यांच्या छोट्या मोठ्या गरजा पूर्ण केलेल्या आहेत किंवा काही स्वप्न पूर्ण केले, अशा तुमच्या ग्रुपमध्ये सुद्धा महिला काही सांगण्यासारख्या आहेत का? जेणेकरून मला जो हा व्हिडिओ माझ्या ज्या महिलांपर्यंत पोहोचत असेल त्या महिलांना सुद्धा जाणून वाटलं पाहिजे की इथे स्वतःचं पण अर्निंग आहे आणि ग्रोथ टीमचं पण अर्निंग आहे. तर अशा किती तुमच्या ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व अचिव्हमेंट झालेल्या आहेत? तर माझ्या ग्रुपमध्ये आता 3 ते 4 महिला अशा आहेत की ते रोजचं पे आउट घेतात. 1,500 ते 3,000 पे आउट सुद्धा घेतात आणि त्यांचे स्वप्न म्हणजे गोदावरी डबडे मॅडम आहे, त्यांचं स्वप्न होतं की मी या बिझनेसच्या माध्यमातून मोबाईल घेईल म्हणून, परंतु त्यांचं पण छोटं मोठं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. त्यांनी मोबाईल घेतलेला आहे. आणि जे सोनाली वानखडे मॅडम आहे, त्यांचंही छोटंसं स्वप्न होतं की त्यांच्या मुलासाठी त्यांना व्हिडिओ गेम घ्यायचा होता, तो सुद्धा त्यांनी घेतलेला आहे बिझनेसच्या माध्यमातूनच. आणि अशा बरेचशा महिला आहेत की त्यांनी छोटे मोठे स्वप्न या बिझनेसच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केलेले आहे. अभिनंदन, अभिनंदन मॅडम की तुम्ही तुमचे स्वतःच तर गरजा पूर्ण करू लागल्या, तुम्ही इन्कम घेऊ लागल्या, पण अनेक महिलांना सुद्धा तुम्ही रोजगार देण्याचं काम केलेलं आहे, तुमच्यासोबत इन्व्हॉल्वमेंट केली, त्यांची सुद्धा अचिव्हमेंट होती.
खरोखर मित्रांनो खूप सांगायला आनंद वाटतो मला तुम्हा सर्वांना. हा व्हिडिओ मॅडमची मुलाखत घेताना सुद्धा माझं आनंद निर्माण होत आहे की आज इथे स्वामीनी हा कन्सेप्ट स्वतःच्या गरजा पूर्ण करतो, पण आलेले जे व्यक्तिमत्व आपल्यासोबत येतं त्यांच्या सुद्धा गरजा पूर्ण होतात. जे महिला वर्ग हा व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही मॅडमकडून जाणून घेतलं, साळवे मॅडमनी त्यांची स्वतःच्या 1.5 वर्षामध्ये 1,85,000 रुपये इन्कम केलं, वॉशिंग मशीन घेतली, चेअर्स घेतली, पुन्हा त्यांना अजूनही त्या ट्रिमर घ्यायचं पण सांगितलेलं आहे. प्लस त्यांनी असं सांगितलं की मी तर सर माझे स्वप्न गरजा पूर्ण करूच लागलेले, पण माझ्यासोबत जे आलेला महिला वर्ग आहे, गृहिणी महिला आहेत, घरकाम करणाऱ्या, त्यांनी सुद्धा आजच्या डेटला मोबाईल फोन परचेस केलेला आहे, मुलांसाठी काहीतरी गेमिंग त्यांनी घेऊन दिलेलं आहे याच कन्सेप्टच्या माध्यमातून. म्हणजे तुम्ही थोडक्यात जाणून घेऊ शकता की हा बिझनेस छोटा नाही, किती मोठा व्याप्ती आहे याची, याच्यामधून काय काय होऊ शकते. परत मॅडम मला एक तुम्हाला प्रश्न जाणून घ्यायचा आहे की आता तुमचं नेक्स्ट विजन काय आहे, तुम्ही याच्यामधून काय तुम्ही स्वप्न बघितलेलं आहे, तुम्हाला याच्यामधून काय असं एक तुमचं वाय ठरलेलं असेल ना, गोल्स क्लिअर असेल तुमचं, तर काय असं गोल्स ठरलेलं आहे तुमचं की याच्यामधून काय मिळवायचं आणि किती दिवसात मिळवायचं आहे? आता माझं तर एक गोल्स आहे, पण आता थोडं मोठं स्वप्न मोठं असल्यामुळे थोडा टाइम लागेल. एक ते दीड वर्षाचं मी टार्गेटच ठरवून घेतलेलं आहे. या बिझनेसच्या माध्यमातून मला स्वतःच्या पैशाने एक 4 व्हीलर गाडी घ्यायची आहे आणि मी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करणार आहे आणि माझं स्वप्न पूर्ण करणारच आहे 1 ते दीड वर्षामध्ये. व्हेरी गुड, बहुत बढिया, बेस्ट. मॅडमनी खूप खूप शुभेच्छा मॅडम तुम्हाला तुमच्या नेक्स्ट ड्रीम साठी. मॅडमनी कारचं जे स्वप्न घेतलेलं आहे तर मॅडमनी 100% ग्रुपमध्ये त्यांच्या बघितल्या असतील, काही लीडर लोकांच्या, काही डाऊन वर्क करणाऱ्या, त्यांनी सुद्धा कार परचेस केले, तेव्हा मॅडमने सुद्धा स्वप्न घेतलेलं आहे, तर 100% पूर्ण होणार आहे. मॅडम बिझनेस करण्यासाठी शिकलेला व्यक्ती पाहिजे का अशिक्षित व्यक्ती सुद्धा इथे सफल होऊ शकतो, हे पण तुमच्या जाणून घ्यायचं आहे. मग शिकलेलाच पाहिजे असं नाही, पण आपली स्वामीनी जी कन्सेप्ट आहे तर आपल्या बिझनेसमध्ये सर्व प्रकारचे लोक काम करू शकतात. हाऊस वाईफ असो, स्टुडंट असो, अजून जॉब पर्सन असो, हे सर्व प्रकारचे लोक काम करू शकतात. बघा आपल्या बिझनेसमध्ये वयाची सुद्धा अट नाहीये आणि ना शिक्षणाची अट आहे. आपण हे सर्व प्रकारचे लोक आपल्या बिझनेसमध्ये आपल्या कामाला डिस्टर्ब न करता काम करू शकतात. व्हेरी गुड, खूप छान बिझनेस आपला आहे. बेस्ट मॅडम. तर मॅडमांना आपण जो प्रश्न विचारला यासाठी विचारला होता कारण बऱ्याचशा महिला घरगुती महिला असतील, घरी काम करणाऱ्या, शिक्षित असू शकतात आणि जे बघणारे व्हिडिओ असतील त्या महिला सुशिक्षित पण असू शकतात, निरक्षर असू शकतात. तर मॅडमांनी आपल्याला सांगितलेलं की सर प्रत्येक महिला इथे काम करू शकते, प्रत्येक व्यक्ती तो काम करू शकतो, तो कुठल्याही क्षेत्रामधला असला, तो जॉबवाला असेल, बिझनेसमॅन असेल, स्टुडंट असेल, हाऊसवाईफ महिला असेल. तर मित्रांनो ही संधी, ही ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे जे कोणी घेऊन आलेला असेल, त्यानंतर तुम्ही ज्यांच्याही थ्रू माध्यमातून या कन्सेप्टमध्ये इन झाले असतील, रजिस्ट्रेशन केलं असेल, तर तुमचे नक्की 100% स्वप्न पूर्ण होऊ शकतात, गरजा पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला फक्त एकच काम करावं लागणार आहे, सातत्य, कंटिन्युटी, धैर्य आणि तुम्हाला एकदम कॉन्सन्ट्रेटली, फोकसली तुम्हाला वर्क करावे लागणार आहे. तुमचा सक्सेस जे आहे ते तुमच्या जवळच आहे, सक्सेस तुम्हाला मिळणार आहे, पण त्यासाठी तुम्ही पूर्ण आत्मसमर्पण 101% दिलेलं असलं पाहिजे. तेव्हा तुमचं स्वप्नही तुम्हाला मिळणार आहे, पूर्ण होणार आहे आणि गरजा सुद्धा तुमच्या कधी न पूर्ण होतील कळणार नाही. तर मित्रांनो एवढंच सांगेल की मॅडमच्या सोबत आज माझी जे मुलाखत झालेली आहे, आज मॅडमकडून मला जो त्यांचा अनुभव ऐकून घ्यायला आवडलं, चांगला अनुभव मला पण शिकायला मिळालेला आहे मॅडमकडून की इथे प्रत्येक व्यक्ती काम करू शकतो आणि अचिव्हमेंट करू शकतो. तर मॅडमकडून आपण नारा घेऊया शेवटच्या. मॅडम आपल्याला एक नारा द्यायचा आहे आपल्या इंडस्ट्री प्रतीचा, आपल्या कामाप्रतीचा. तर मी बोलणार, तुम्हाला सुद्धा आपलं माझ्यासोबत बोलायचंय. तर जय स्वामिनी, जय 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 स्वामिनी, जय स्वामिनी, जय जय स्वामिनी, हर घर स्वामिनी, हर घर स्वामिनी, हर घर स्वामिनी, हर घर स्वामिनी, जय स्वामी.